बीडमध्ये शेतकरी महिलेचा भयंकर प्रकार. सतत घराच्या पाठीमागे जायची. महिला जागीच अटक. पण नेमकं असं काय घडलं होतं की एका साध्या दिसणाऱ्या शेतकरी महिलेभोवती अचानक पोलिसांचं जाळं विणलं गेलं. घराच्या पाठीमागे ती वारंवार का जात होती? बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात घडलेली ही घटना. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच ही महिलाही आपल्या शेतातील कामात व्यस्त असायची. बाहेरून पाहिलं तर तिच्या आयुष्यात काहीच वेगळं घडत असल्याचं कुणालाही जाणवत नव्हतं. मात्र काही दिवसांपासून परिसरात वेगळ्याच गोष्टी चालू होत्या आणि या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा त्या गावासह पूर्ण महाराष्ट्र हादरला. बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक सामान्य गाव. शेत, माती, कष्टकरी माणसं आणि त्यांच्यात राहणारी एक साधी शेतकरी महिला. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी सामान्य, पण या सामान्यपणाच्या आड एक असं रहस्य दडलेलं होतं जे उघड झालं तेव्हा संपूर्ण गाव हादरून गेलं. पोलिसांनी जे जप्त केलं ते पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ही घटना आहे बीडच्या वडवणी तालुक्यातील एका अशा महिलेची जी दिवसातून अनेक वेळा घराच्या पाठीमागे जात होती. पण का? हेच आज आपण जाणून घेणार आहोत. वडवणी तालुका, बीड जिल्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील अगदी सर्वसाधारण गाव. इथे शेती हाच मुख्य व्यवसाय. पहाटे उठायचं, शेतात जायचं, राबायचं आणि परत घरी यायचं, हीच इथल्या माणसांची दिनचर्या. या गावातील ही महिलाही असंच आयुष्य जगत होती. बाहेरून पाहिलं तर इतर शेतकऱ्यांसारखीच दिसायची. कुठलाही आव नाही, दिखावा नाही. पण काही दिवसांपासून गावात एक गोष्ट अनेकांच्या नजरेत येऊ लागली होती. ही महिला दिवसातून अनेक वेळा घराच्या पाठीमागे जात असायची. आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं? ग्रामीण भागात घरामागे शेती असते, जनावरं असतात, इतर कामेही असतात. हे तर अगदी सामान्य आहे. पण इथेच तर खरी गोष्ट सुरू होते. कारण जे पोलिसांना कळलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एक दिवस पोलीस ठाण्यात एक माहिती आली. ती माहिती इतकी गंभीर होती की अधिकारी लगेच सतर्क झाले. पण पोलिसांनी घाई केली नाही. कारण माहिती खरी असेल तर प्रकरण गंभीर आहे आणि माहिती खोटी असेल तर एक निष्पाप माणूस अडचणीत येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शांतपणे बारकाईने काही दिवस परिस्थितीवर नजर ठेवली. प्रत्येक हालचाल नोंदवली, प्रत्येक तपशील पडताळला. जे शेत दिसत होतं त्यात सामान्य पिके असायला हवी होती, पण प्रत्यक्षात जे दिसलं ते वेगळंच होतं. पोलिसांचा संशय हळूहळू खात्रीत बदलत होता आणि एक दिवस कारवाईची वेळ आली. पोलिसांचं पथक निघालं. गावात कुणालाही काहीच माहित नव्हतं. अचानक पोलीस आलेले पाहून गावकरी जमा होऊ लागले. लोकांच्या मनात प्रश्नांचा भडीमार निर्माण झाला. पोलीस का आले असतील? नेमकं काय घडलं असेल? कोणाच्या घरावर हा छापा आहे? हे असेच प्रश्न गावकऱ्यांच्या मनात चालले होते. पोलिसांनी शेताच्या परिसराची तपासणी सुरू केली. एक एक कोपरा, एक एक भाग. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण जसजशी तपासणी पुढे गेली तसतसे संकेत मिळत गेले आणि मग त्यांना ते दिसलं ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. घराच्या पाठीमागील भागात जिथे ती महिला वारंवार जात होती तिथे होती बेकायदेशीर गांजाची लागवड. गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. अनेकांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. पोलिसांनी तातडीने जप्तीची कारवाई सुरू केली. संपूर्ण साहित्य ताब्यात घेतलं आणि त्या महिलेला जागीच अटक करण्यात आली. परंतु पुढे जे आकडे समोर आले ते खरोखरच धक्कादायक होते. पोलिसांनी जप्त केलेल्या लागवडीचे एकूण वजन होते 21 किलो 960 ग्रॅम. बाजारभावानुसार त्या साहित्याची अंदाजे किंमत होती 5,49,000 रुपये. हे प्रकरण साधं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची घरामागे लागवड करणं हे कोणाच्याही कल्पनेत नव्हतं. त्या महिलेविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास आता सुरू आहे. पण इथेच तपास थांबला नाही. पोलिसांसमोर आता एक महत्त्वाचा प्रश्न होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा ही एकट्या महिलेची योजना होती का? की यामागे कोणाचं मोठं नेटवर्क आहे? कारण एवढ्या प्रमाणात अंमली पदार्थांची लागवड करणं, त्याची विक्री करणं यासाठी मोठी साखळी लागते. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. आणखी धागेदोरे समोर येऊ शकतात, आणखी नावे उघड होऊ शकतात. हे प्रकरण अजूनही उलगडतच आहे. तर मित्रांनो, बीडच्या वडवणी तालुक्यातील ही घटना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या गोष्टींच्या आड कधीकधी किती मोठी रहस्य दडलेली असतात. पोलिसांच्या कारवाईमुळे एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आणि हेच काम पोलीस यंत्रणा सातत्याने करत असते. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.